जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौवृंदा रोशन तळस राहणार परतवाडा आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा उपक्रम आम्ही सावित्रीच्या लेखी राबवत आहोत. तर आज कवी BN सोनवणे सर यांच्या जागृती या काव्यसंग्रहामधील सावित्रीबाई फुले भाग 2 ही कविता मी आपणासमोर सादर करणार आहे. तत्पूर्वी सावित्रीबाई फुले भाग 1 मध्ये आपण सावित्रीबाईंचा जन्म कुठे झाला, त्यांचे वडील कोण होते हे बघितलं. तर आज सावित्रीबाई फुले भाग 2 मध्ये त्यांचा विवाह कोणाबरोबर झाला आणि त्यांचा पुढील प्रवास कसा होता हे बघणार आहोत. ज्योतिबासोबत सावित्रीचे लग्न झाले. दोघेही सुखात संसार करू लागले. सावित्री होती अज्ञानी आणि निरक्षर. ज्योतिबाने स्वतः शिकवून केले साक्षर. खूप अभ्यास करून सावित्रीबाई शिकली. मिचलबाईच्या नॉर्मल स्कूलमधून शिक्षिका झाली. ज्योतिबाने 1848ला मुलींची पहिली शाळा काढली. मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीची नेमणूक केली. समाजाचा विरोध होता त्यांच्या कार्याला फार, म्हणून शेण चिखल फेकले सावित्रीच्या अंगावर. ज्योतिबांना गोविंदरावांनी घर सोडण्यास सांगितले. सावित्री ज्योतिबा महारवाड्यात राहिले. आदर्श समाजसेविका क्रांतीज्योती ठरली. स्त्री शिक्षणाची जननी सावित्री माऊली 1897ला ही प्राणज्योत विझली. महाराष्ट्रीय जनता सारी दुःखी झाली. चला तर मग या कवितेचा आपण थोडक्यात अर्थ समजून घेऊया. सावित्रीबाईंचा ज्योतिबांसोबत विवाह झाला. दोघेही सुखात संसार करत होते. पण सावित्रीबाई ह्या अज्ञानी आणि निरक्षर होत्या. तेव्हा ज्योतिबांनी स्वतः त्यांना शिकवले आणि त्यांना साक्षर बनविले. सावित्रीबाईंनी सुद्धा मन लावून अभ्यास केला आणि मिचलबाईच्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षिकेची पदवी मिळवली. तेव्हा ज्योतिबांनी 1848ला मुलींची पहिली शाळा काढली. त्या शाळेवर सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत झाल्या. परंतु समाजातील लोकांना त्यांच्या कार्याचा विरोध होता. त्यामुळे त्यांच्या अंगावर लोकांनी शेण चिखल फेकत होते. अशातच गोविंदरावांनी ज्योतिबांना घर सोडण्यास सांगितले. तेव्हा ज्योतिबा आणि सावित्रीबाई महारवाड्यात राहिले. सावित्री एक आदर्श समाजसेविका ठरल्या. त्यांना क्रांतीज्योती स्त्री शिक्षणाची जननी म्हटले जाऊ लागले. शेवटी 1897ला त्यांची प्राणज्योत विझली. सर्व महाराष्ट्रातील लोकांमध्ये दुःखाचे सावट निर्माण झाले. अशाच सावित्रीबाईंच्या अभ्यासपूर्ण कविता पाहण्यासाठी आमच्या सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.